विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात वंदिली जाते. विठ्ठल म्हणजे श्री विष्णूंचे 9वे अवतार. त्यांच्या प्रतिमा या कटीवर हात ठेवून भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेशात असतात. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. हरीने माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने मजल दरमजल करीत पंढरीकडे मार्गस्थ झालेला विठ्ठल भक्त, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदुंगांचा गजर, टिपेला पोचलेला माऊली नामाचा जयघोष, रिंगणाकडे उत्कंठापूर्ण खेळलेल्या उपस्थित लाखो भाविकांच्या नजरा अन विक्रमी गर्दीत माऊलींच्या अश्वाने केलेली बेफाम घौडदौड असे जल्लोषपूर्ण वातावरण म्हणजे आषाढी वारी. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो, त्याचप्रमाणे आषाढीच्या वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरीत वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. सरळ वास्तूतर्फे आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.